सिंचन घोटाळ्यातील अधिकारी देवेंद्र शिर्के यांची चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। चाकण येथील फोक्सवॅगन इंडियाने उभारलेल्या फोक्सवॅगन ग्रुप अकॅडमीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येथे आले असताना पत्रकारांशी बोलताना शिर्के यांच्या बदलीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले। जलसंपदा सचिव शिर्के यांना सक्तीच्या रजेवर पाठवले या चर्चेत काही तथ्य नसून त्यांची बदली केली आहे। सचिवपद काढले तरी चौकशी सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मुख्यमंत्री म्हणाले, चाकण येथील विमानतळासाठी भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल। स्थानिक उद्योजकांना काही अडचण असल्यास त्यांनी चाकण इंडस्ट्री असोसिएशनशी संपर्क साधावा। त्यांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यात येईल। फोक्सवॅगन ग्रुप अकॅडमीने 5500 चौरस मीटर पसरलेल्या प्रकल्पात 5.2 दशलक्ष युरोंची गुंतवणूक करून या ठिकाणी अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उभारल्या आहेत। अकॅडमीच्या माध्यमातून तांत्रिक आणि गैरतांत्रिक प्रशिक्षण पुरवले जाणार आहे। भारतातील 5000 सदस्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे। फोक्सवॅगन ग्रुप जेन्युइन पार्ट्स आणि सेवा विभागाचे संचालक फ्रेड कॅपलर, डॉक्टर जॉन चाको, भारतातील मुख्य प्रतिनिधी आणि व्यवस्थापकीय संचालक जेरी डोरिसाज, डेस्पंड हिल्डेब्राइड, आमदार मोहिते पाटील, विलास लांडे आदी यावेळी उपस्थित होते। आज मी हिंजवाड्याला गेलो होतो। तिथल्या इंडस्ट्रियल असोसिएशनशी मी आणि उद्योग मंत्री दोघंही गेलो होतो। आम्ही तिथल्या समस्याबद्दल चर्चा केली। चाकण रांजणगाव आम्ही जाणार आहे। आता या ट्रिपमध्ये काही शक्य झालं नाही। त्यातल्या काही स्थानिक समस्या असतील तर त्याबद्दल आम्ही निश्चित चर्चा करू। असं काही नाही, जमिनी अक्वायर करण्याचा प्रश्न आहे। जमिनी अक्वायर करणं फार प्रॉब्लेमॅटिक झालं आहे। त्याकरता एका रकमेने सर्व पैसे दिल्याशिवाय एक नवी मुंबई एअरपोर्ट ही चाललं आहे आणि हेही एअरपोर्ट करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। जमीन अक्वायर झाली की पुढचा टप्पा करता कोणत्या स्टेजला आहे? फक्त आता बजेटमध्ये पैसे द्यायचे। बाकी सगळं clarity on the VAT issue, sir, because a lot of companies have been saying that they want. No, there's not a question. A lot of issues. There's just few companies have a problem because of change of our law last year. Right. This is caused problems. But we're trying to find some solution which is not which will not be objected to by the accounting people, and so. I think maybe something will come in the new policy which is likely to come. त्याची मी चौकशी करतोय। मी पत्रावर पाहतो काय त्यांनी पाठवलं होतं। त्यांनी काही माझ्याशी डायरेक्टली काही चर्चा केली नाही। त्यांनी थोडा उल्लेख केला होता की मध्ये काही इश्यूज आहेत, परंतु त्यांना मी त्यांचं काही हे होतं प्रॉब्लेम होतं, मी त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यांना मी इतर जाण्यापूर्वी जेव्हा त्यांनी सांगितलं की ते नोकरी सोडून जात आहेत काही वैयक्तिक कारणाकरता, त्यामुळे इतर खात्यामध्ये देखील त्यांना मी ऑफर केलं होतं, पण त्यांनी आपला वैयक्तिक निर्णय घेतला। असं मला अभ्यास करावा लागेल। मी अजून पाहिलेलं नाही। प्रयाग अक्का कराड यांचे जीवन महिलांसाठी अनुकरणीय आहे असं प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले। विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणे यांच्या वतीने भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान यांचे मूर्तिमंत प्रतीक त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड यांच्यावरील प्राध्यापक डॉक्टर रतनलाल सोनाग्रा लिखित ज्योतीची निज ज्योती या ओवीबद्ध चरित्र ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते। याचवेळी पुणे सांस्कृतिक महिला संघाच्या वतीने त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते। सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे गुरुजी, श्रीकृष्ण कर्वे गुरुजी हे शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते। तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणेचे संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, मायर्स MITचे विश्वस्त डॉक्टर चंद्रकांत पांडव, मायर्स MITचे विश्वस्त तुळशीराम कराड, काशीराम कराड, मायर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा, मायर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक राहुल कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, पुणे महिला सांस्कृतिक संघाच्या श्रीमती उषा जोगळेकर आणि प्राध्यापक सुनील राणे हे उपस्थित होते।
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, विश्वनाथ कराड यांच्या आईच्या निधनानंतर प्रयाग अक्कांनी मोठ्या भगिनी या नात्याने भीष्मप्रतिज्ञा घेऊन या वादळातून संपूर्ण कराड कुटुंबियांना सावरले. इतिहासाचा मागोवा घेतला असता जिजाबाईंनी त्याग केल्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनातले रामराज्य स्वराज्य प्रस्थापित झाले. त्याग केल्यानंतर ज्या कार्यकर्ता आपण त्याग केला ते कार्य सिद्धीस गेल्याचे समाधान त्यागकर्त्याला मिळाले पाहिजे. ते समाधान प्रयाग अक्कांना नक्कीच मिळत आहे. विश्वनाथ कराड यांनी ज्या प्रेमाने आणि जाणीवेने प्रयाग अक्कांचा सत्कार केला आहे ती भावना महाराष्ट्रातील सर्व तरुणांमध्ये उत्पन्न झाल्यास घरातील ज्येष्ठांची वृद्धाश्रमात रवानगी होण्याऐवजी घराचेच नंदनवन होईल. गुरुनाथ मुंगळे म्हणाले, प्रयाग अक्कांनी त्यांच्या जीवनाचा यज्ञ केला, दुरितांचे तिमिर जावो या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणेच अक्कांनी कराड कुटुंबियांवर मायाची चादर पांघरली. अक्कांचा जीवनपट हा प्रेरणादायी असून त्यांच्या त्यागातून निर्माण झालेल्या ऊर्जेने संस्थेची भरभराट होत आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड सरांकरता अक्का या केवळ भगिनी नसून आईच आहेत. धर्मग्रंथ आणि तत्वज्ञान हे केवळ वाचून भागत नाही तर ते अंतरंगात स्थिर व्हावे लागते. अक्कांकडे पाहिल्यास त्यांच्या चित्तात धर्म आणि तत्वज्ञान स्थिर झाले आहे याची अनुभूती येते. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, जर प्रयाग अक्कांनी संसाराचा त्याग करून आम्हाला वाढवले नसते तर आज आम्ही कोणत्या अवस्थेत असतो याची कल्पनाच करवत नाही. आमच्या सर्व कर्तृत्वाच्या शिल्पकार प्रयाग अक्काच आहेत असेही त्यांनी नमूद केले. यंदाच्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन अत्यंत थाटात करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना हेलन, खासदार सुरेश कलमाडी, आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माधुरी मिसाळ, दीप्ती चौधरी, माजी खासदार रणजित सिंग मोहिते पाटील, उपमहापौर दीपक मानकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, माजी मंत्री ॲडव्होकेट चंद्रकांत छाजेड, शरद रणपिसे, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, आबा बागुल, जयश्री बागुल या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी अतिथींच्या हस्ते संगीतकार अजय अतुल, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अभिनेता चेतन दळवी, डॉक्टर सतीश देसाई, लावणी नृत्यांगना रेश्मा मुसळे पारितेकर यांचा श्री लक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, उपरणे, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अजय अतुल यांनी पुरस्काराची रक्कम लावणी नृत्यावर ढोलकी वादन करणारे पांडुरंग भुतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेट म्हणून दिली. पाटील म्हणाले, लोक महोत्सव टिकवण्यासाठी आबा बागुल यांचा प्रयत्न आहे. गेल्या 18 वर्षांपासून नवरात्र महोत्सव आयोजित करून त्यांनी त्याला लोकमहोत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यासाठी त्यांना साथ देण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या पाठोपाठ खासदार सुरेश यानंतर सर्व आमदार नापासांना पास करणाऱ्या पुणे विद्यापीठातील लिपिकांवर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. पदवी परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करून देणाऱ्या टोळीचा सूत्रधार गौस शब्बीर शेख याने 16 नापासांना पास केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील त्या तिघा लिपिकांच्या संबंधांना एव्हिडन्स व्हॅल्यू असल्याने त्यांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गौसची लिंक पुणे विद्यापीठापर्यंत असल्याचे उघड झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. नामांकित महाविद्यालयात पदवी परीक्षांसाठी डमी विद्यार्थ्यांना बसवणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार गौसचे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील 3 लिपिकांसोबत असलेले संबंध चव्हाट्यावर आले आहेत. गौस त्यांना हाताशी धरून नापास विद्यार्थ्यांना पास करून देण्याचेही काम करत असल्याचे पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले असल्याने लिपिकांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. आता हे जे आपण केस केलेली 9 तारखेला केस केलेली होती. 9 तारखेनंतर आपलं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं होतं की त्याच्याकडे ॲटलिस्ट आपल्याला 8 ते 10 हॉल तिकीट्स त्या दिवशी मिळालेले होते. जो गौस शेख मेन यातला किंगपिन आहे त्याच्याकडे हे तिकीट मिळाल्यानंतर आपण ते इन्व्हेस्टिगेशन करत होतो. इन्व्हेस्टिगेशन करत असताना आपल्याला नंतर सलीम म्हणून जो परवा दिवशी आपण अरेस्ट केलेला आहे त्याचं नाव निष्पन्न झालं. आता हे पुढे जसं इन्व्हेस्टिगेशन जात आहे तसं आपल्याला याच्यामध्ये की युनिव्हर्सिटीचं एक्झाम डिपार्टमेंट जे आहे त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये रिव्हॅल्युएशन डिपार्टमेंट आहे किंवा रजिस्टरच्या ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक आहेत. आता हा सलीम जो आहे तो पुणे कॉलेजमध्ये रजिस्टर डिपार्टमेंटमध्ये काम करतो. अशा लोकांचा काही सहभाग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं असं प्राथमिक दर्शनी आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आता एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आपण बघतो, एव्हिडन्सचं कुणाकुणाच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला काय काय मिळू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपण आता ही पुढची कारवाई करत आहोत. ह्याच्यामध्ये प्रायमरी लेवलवरती आपल्याला युनिव्हर्सिटीमधले 3 ते 4 जे क्लार्क एक्झाम सेक्शनमध्ये काम करतात त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत. त्याचप्रमाणे पुणे कॉलेजमध्ये रजिस्टरच्या ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक आहेत किंवा स्टॅम्प मारून देणारे जे हॉल तिकीटवरती ओरिजिनल हॉल तिकीटवरती तो कॉलेजचे ओरिजिनल स्टॅम्प्स आहेत असं निष्पन्न झालेले आहेत. मग ते ओरिजिनल स्टॅम्प्स कुणी मारून दिलेलं आहे याच्या बाबतीत आपलं पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटीने सुद्धा आपल्याला खूप चांगली मदत केलेली आहे. विशेषतः गाडे सरांनी जे आमच्या CP साहेबांशी बोलणं झाल्यानंतर दोघांनी पण खूप इनिशिएटिव्ह घेऊन ह्या गुन्ह्याचा आपण तपास चांगल्या पद्धतीने व्हावा. ह्याच्यामध्ये की कित्येक वर्षापासून हा प्रकार चालू आहे का कित्येक महिन्यांपासून चालू आहे याचं फायडिंग करत आहोत. आमच्याप्रमाणेच युनिव्हर्सिटीने स्वतः या ठिकाणी एक कमिटी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचे युनिव्हर्सिटीचे अधिकारी तसेच आपल्याकडचे सेवानिवृत्त अधिकारी अवस्थी साहेब त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने ते स्वतःसुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भानुप्रताप बर्गे, लष्कर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन जाधव आणि त्यांच्या पथकाने पुणे कॉलेज येथे सुरू असलेल्या वाणिज्य शाखेच्या कॉस्ट अँड वर्क अकाउंट या विषयाची परीक्षा देणारा डमी विद्यार्थी फरीद परवेज सय्यद याला छापा टाकून ताब्यात घेतले. गौस आणि फरीदच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच गौसची पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील 3 लिपिकांसोबत लिंक असल्याचे स्पष्ट झाले. नापास विद्यार्थ्याने पुनर्तपासणीसाठी किंवा पुनर्मोजणीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अर्ज केल्यानंतर गौस त्याची लिंक असलेल्या विद्यापीठातील त्या लिपिकांची भेट घेऊन सेटलमेंट करत असे आणि त्यांना पास करत होता. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याने लिपिकांना गजाआड जावे लागणार आहे. गौसने 16 नापास विद्यार्थ्यांना पास करून घेण्यासाठी लाखो रुपये मोजून घेतल्याचे सांगितले जात आहे. त्या 3 लिपिकांच्या अटकेनंतरच गौसने नेमके किती पैसे घेतले हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यात सुरू झालेल्या हेरिटेज वॉकने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाऊलखुणांना उजाळा दिला. पुण्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक पाऊलखुणा दाखवून इतिहासाची माहिती देणाऱ्या शनिवारवाडा ते विश्रामबाग बाळा दरम्यानच्या हेरिटेज वॉकला थाटात सुरुवात झाली. महापालिका आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनवाणीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाचे शुभारंभ महापौर वैशाली बनकर यांनी शनिवारवाडा येथे केला. याप्रसंगी उपमहापौर दीपक मानकर, आमदार मोहन जोशी, आयुक्त महेश पाठक, जनवाणीचे मार्गदर्शक अरुण फिरोदिया, स्थायीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, भाजपचे गटनेते अशोक यनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय चाजेड हे सर्व मान्यवर हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झाले होते. शनिवारवाडा येथे या अभिनव उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर, त्यानंतर नानावाडा, लाल महाल, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा या ऐतिहासिक स्थळांची माहिती घेत हा हेरिटेज वॉक संपन्न झाला. या स्थळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची जडणघडण, ऐतिहासिक घटना, घडामोडी, वास्तुकलेचे स्वरूप, लष्करी मुलकी व्यवहार, स्थापत्य रचना, शनिवारवाड्याची उभारणी ते पेशवे घराणे यांची माहिती यावेळी पर्यटकांना देण्यात आली. हेरिटेज वॉकची सांगता विश्रामबाग वाडा येथे शाहीर हेमंत मावळे यांच्या पोवाडा, भारुड आणि महाराष्ट्र गीताने झाली.
सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरासमोर 11,000 विद्यार्थ्यांच्या ओमकाराने परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिरासमोर बुधवारी सकाळी 6:30 वाजता शहरातील 106 शाळांमधील 11,000 विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष आणि श्रीसूक्त पठण केले. महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्त्यावर झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमात ओमकाराच्या पठणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन प्रार्थनेतून भक्तिदेवीपर्यंत पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशाने हा धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आला होता. मंदिर समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. उद्याचे भवितव्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या धार्मिक कार्यक्रमात तल्लीन झालेले पाहून उपस्थितांनाही अभिमान वाटला. शहरात चालू असणाऱ्या चिल्लर पार्टी वाहिन्यांचे मुलांच्या मनावर झालेले अतिक्रमण, अशा परिस्थितीतही एवढ्या मोठ्या प्रमाणात अथर्वशीर्ष पठणास विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे उद्याच्या उत्तम भविष्याचे चांगले संकेत आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. स्पिरिच्युअल सायन्स मधील तज्ञ आचार्य गोविंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी माहिती अधिकार आयुक्त विजय कोळेकर, रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका, सिद्धिविनायक ग्रुपचे संचालक राकेश सांकला आणि कॉस्मॉस बँकेचे संचालक कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मंगळवारपासून सुरू झालेल्या या उत्सवात हजारो भाविकांनी सहभागी होऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. पुढील काळातही भाविकांचा हा उत्साह कायम राहील यात शंकाच नाही. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.